सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। शिरूर न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी भोसले अटकेत आहे। 7 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज खोक्याला शिरूर न्यायालयात हजर करण्यात आलं। शिरूर न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्या हा अटकेत आहे। न्यायालयात आज ही सुनावणी होणार आहे, त्यामुळे या सुनावणीमध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या हा अटकेत आहे। खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी झालेली आहे। आज शिरूर न्यायालयात ही आज सुनावणी झालेली आहे। ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी आता सतीश भोसले उर्फ खोक्या अटकेत आहे। प्रयागराजमधून सतीश भोसले उर्फ खोक्याला ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यानंतर सतीश भोसलेचे नवनवीन कारनामे समोर आले। शिरूर न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली आहे। यामध्ये 14 दिवसांची आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी भोसले अटकेत आहे। या संदर्भात वन विभागाने सुद्धा 2 वेगळे गुन्हे दाखल केले आहेत। तस्करीचा सुद्धा मुद्दा आहे। प्राण्यांचे मांस देखील त्या ठिकाणी सापडल्याचं कळलं आणि त्यानंतर मारहाणीचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले। पैशांची उधळण करताना सुद्धा सतीश भोसले याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा सतीश भोसले यांच्यावरती आरोप झाले।